उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी भाजपवर हल्लाबोल केला। भाजपनं 400 पारचा नारा दिलाय, पण हे कसे 400 पार करतात तेच बघतो असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय। पक्ष चोरला, नाव चोरलं, आता ईडी लावतायत असा आरोप त्यांनी केला। ईडी आणि ईओडब्ल्यू चौकशीचा ससेमिरा थांबवा या मागणीसाठी मुंबई महानगरपालिका अभियंता संघटनेनं हायकोर्टात धाव घेतली आहे। कोरोना काळात झालेल्या व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा करत असलेली कारवाई बेकायदेशीर आहे असा दावा याचिकेतून करण्यात आलाय। चौकशीचा ससेमिरा थांबवा अशी मागणी करण्यात आली। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची खलबतं सुरू आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली। राज्यसभेच्या निवडणुकीबाबत फडणवीसांची पक्षाध्यक्ष JP नड्डांशी दीर्घ चर्चा झाली आहे। भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत चौथा उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मविया कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाकडून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संभाजीराजेंनी आपण स्वराज्य संघटनेकडून लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता कोल्हापुरातून शाहू महाराज की संभाजीराजे हे काही दिवसातच स्पष्ट होईल।